जसं आपण विचार करतो ना तसंच आपलं आयुष्य होत असतं. तर स्वतःला नक्की एक प्रश्न विचारा, पॉझिटिव्हिटी किती आहे माझ्यामध्ये आणि निगेटिव्हिटी किती आहे? तर आजचा व्हिडिओ त्याबद्दलच असणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते की अगदी आनंदात असाल, खुश असाल, मजेत असाल. तर आजचा व्हिडिओ असणार आहे अतिशय स्पेशल, कारण हा व्हिडिओ मला बऱ्याच दिवसापासून बनवायचा होता. की आपलं मन हे खूप मोठं मॅग्नेट आहे. आपल्या मनामध्ये आपण जो विचार करतो तेच विचार आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. मग ते तुम्ही पॉझिटिव्ह करा किंवा निगेटिव्ह करा. कसं आहे ना, मानवी स्वभाव असा असतो ना, की आपण कोणतीही गोष्ट संशयाने आधी बघतो. कोणतीही गोष्ट पॉझिटिव्हली आपण लवकर घेत नाही, पण निगेटिव्हली आपण लवकर घेतो. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं का महत्त्वाचं असतं? आपल्या आयुष्यामध्ये अनेक घटना अशा घडतात, की ज्या गोष्टींमुळे आपल्या मनावर खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह थॉट्स यायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं पण असेल, वाचलं पण असेल पुस्तकांमधून किंवा तुम्ही मला सद्गुरू वामनराव पै यांचे विचार तुम्ही पण ऐकले असतील, की आपले विचार जे असतात तेच आपले जीवन घडवत असतात. पण आपण नक्की चांगले विचार करतो का? आपण नेहमी चांगले विचार करतो का? तर नाही. आपल्या मनामध्ये वाईट विचार आधी येतात, चांगले विचार नंतर येतात. पण आपलं जे आयुष्य असतं ना, ते आपल्या विचारांचा आरसा असतो. म्हणजे तुमचं आयुष्य त्याप्रमाणेच घडणार आहे, ज्याप्रमाणे तुम्ही विचार करणार आहे. आयुष्यामध्ये जे लोकं निगेटिव्ह विचार करतात, त्यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी निगेटिव्हच घडत जातात आणि जे लोकं पॉझिटिव्ह विचार करतात, त्यांच्या बाबतीत सगळं पॉझिटिव्ह घडायला लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पॉझिटिव्ह विचार का करावा? कारण आपल्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी ज्या गोष्टी आपण सातत्याने विचार करतो, पॉझिटिव्हली विचार करतो, त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. याला शॉर्ट फॉर्ममध्ये एक नाव आहे, जे तुम्ही नक्की भरपूर वेळा ऐकलं असेल. त्याला असं म्हणतात मॅनिफेस्टेशन. इंग्लिशमध्ये त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करता, त्याच गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उतरवत असतात. त्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. तुम्ही ज्या गोष्टी सातत्याने जेवढ्या प्रभावीपणे विचार कराल, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. आता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं हे तुम्ही ठरवायचं. कोणाला प्रेम मॅनिफेस्ट करायचं असेल, कोणाला पैसा, कोणाला प्रसिद्धी, कोणाला सौंदर्य. तुम्हाला ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्ट करू शकता. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली विचार करायला सुरुवात करावी लागेल. भले तुमच्या आयुष्यात आता कितीही निगेटिव्हिटी असू दे. मी नाही म्हणत की सगळ्यांच्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी असतात. उलट ही कर्म असतात. त्याचे भोग आपल्याला भोगायचेच असतात. त्यानुसार आपल्याला आपल्या समोर घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. पण ह्या सर्व गोष्टींना पण आपण पॉझिटिव्हली कसं घेऊ शकतो याचा विचार आपल्याला करायचा आहे. तुमची कंडिशन आज कशी पण असू दे, कशी पण परिस्थिती असू दे, तर हे जे ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड म्हणजे युनिव्हर्स. तर ह्या युनिव्हर्सला आपण ज्या फ्रिक्वेन्सी पाठवतो, ज्या विचारांच्या आपण फ्रिक्वेन्सी पाठवतो, फ्रिक्वेंटली आपण पाठवत असतो त्याच विचार. म्हणजे समजा आता माझं ध्येय, आयुष्याचं ध्येय हे आहे की समजा आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, की मला खूप मोठा बिझनेस सेट करायचा आहे. तर मी त्या दृष्टीने माझे विचार सुरू करायला हवे पॉझिटिव्हली, की हो, भले आज मी काही नाहीये, पण मी उद्या नक्की होऊ शकते बिझनेस वुमन. मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करू शकते आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करू शकते. असा पॉझिटिव्हली मला एकतर विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत, असं मला इमॅजिन करावं लागेल. थोडंफार प्रमाणामध्ये, की हो, मी होऊ शकते, मी करणार, मी होणार, मी करून दाखवणार सर्वांना. आणि मग त्या दृष्टीने मला प्रयत्न करावे लागतील. नुसतं इमॅजिन करून माझ्याकडून काही होणार नाहीये. तर त्या दृष्टीने मला प्रयत्नसुद्धा त्यामध्ये टाकावे लागणार आहेत. माझे एफर्ट्स टाकावे लागणार आहेत. त्या दृष्टीने मला प्रयत्न करावे लागणार आहे. म्हणजे आधी पॉझिटिव्हली विचार आपल्याला करावा लागेल. सगळ्यात पहिली स्टेज आहे पॉझिटिव्हली विचार करायचा. मग त्या विचार सातत्याने करून त्याप्रमाणे गोष्टी अंमलात आणायच्या आणि मग त्यानुसार ते पुढे आपण त्याप्रमाणे वागत जायचं. पण हे सर्व करत असताना आपण कुठेही निगेटिव्ह व्हायला नको, की नाही मी हे सोडून देते, माझ्याकडून नाही होणार. आता तुम्हाला मला एक YouTubeचं पण उदाहरण द्यायचं आहे, की आज बरेच असे यूट्यूबर्स आहेत, जे खूप सक्सेसफुल आहेत, पण ज्यांची तुम्ही जर नीट जर्नी जर तुम्ही चेक केली, तर सुरुवातीच्या 1 वर्षात वगैरे त्यांना 10, 5, 15, 20 असे व्ह्यूज यायचे.
मग जर त्यांनी असा विचार केला असता तेव्हा, की मला काहीच व्ह्यूज येत नाही, मी कशाला कंटिन्यू करू, की मे बी मला ह्या यूट्यूबमध्ये सक्सेस नाही मिळणार. तर जर त्यांनी असा विचार केला असता आणि ही जर्नी जर त्यांनी मध्येच सोडली असती, तर ते एवढे सक्सेसफुल झाले असते का? तर नाही. कोणतीही गोष्ट अचीव्ह करण्यासाठी, मिळवण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीसाठी पॉझिटिव्हली खूप प्रयत्न करावे लागतात, खूप एफर्ट्स करावे लागतात आणि खूप पॉझिटिव्हली विचार करावा लागतो, की हो, मी 100% माझा प्रयत्न करणार आहे, मी 100% माझं देणार आहे, मी गिव्ह अप करणार नाही आहे. माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे आणि युनिव्हर्ससुद्धा माझ्यासोबत आहे. तर असा पॉझिटिव्हली विचार करून जर तुम्ही सुरुवात कराल, तर तुमच्या आयुष्यात नक्कीच एक दिवस पॉझिटिव्हिटी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही जसजसे पॉझिटिव्ह व्हायला लागता, जसे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करता, तशा गोष्टी पॉझिटिव्हली तुमच्या जीवनात घडायला सुरुवात होते आणि ह्या गोष्टी तुम्ही स्वतः ऑब्झर्व्ह कराल. आणि जसं तुम्ही निगेटिव्ह विचार करता, तुमच्या आयुष्यामध्ये सगळंच निगेटिव्ह व्हायला सुरुवात होते. का माहिती आहे का? आपण जेव्हा पॉझिटिव्ह विचार करतो, तेव्हा आपण युनिव्हर्सला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स पाठवतो, की हो, मी हे करू शकते. तर जेव्हा तुम्हाला तुमचं मन असं स्ट्राँगली फील देतं, की नाही मी करू शकते, तर तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही आधीच निगेटिव्ह विचार केला, की कशाला करायचं, होतं की नाही काय माहिती आणि मग लोकं हसतील, मग हा असं बोलेल, तो तसा बोलेल आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लोकांचा खूप विचार असतो. आपल्याला आपल्या स्वतःपेक्षा लोकांचा खूप विचार असतो. अरे काय करायचंय तुम्हाला? तुमचं मन आहे ना स्ट्राँग. तुम्हाला तुमचं मन जे इंट्युशन देत असेल, की तुम्ही करू शकता, तर तुम्ही बाकी कोणाचा विचार नका करू. तुमचं आयुष्य हे तुमच्याच हातात आहे. सद्गुरू वामनराव पै यांचे विचार मला खूप आवडतात. मी त्यांचे बरीचशी पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि त्यांचे बरीचशी व्याख्यानंसुद्धा मी ऐकलेली आहेत. तर त्यांचं एक त्यांची जी विश्वप्रार्थना ती पण तुम्हाला माहिती असेल. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य देते, ते पण माहितीच असेल. आणि त्यांचं एक वाक्य आहे खूप सुंदर, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे नशीब वगैरे गोष्टी असतीलही, मी त्याला डिनाय नाही करू शकत, असतीलही नशीब वगैरे गोष्टी. पण तुमचं आयुष्य काय आहे ते तुमच्या हातात, म्हणजे कसं घडवायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतः घडवू शकता तुमचं आयुष्य. खूप सुंदर प्रकारे घडवू शकतात. हे हे आयुष्य आपण सुखाने जगण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. पॉझिटिव्हली जगण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. तर आपण हे आयुष्य पॉझिटिव्हली जगूया. आयुष्यात प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या असतात. तुमच्या आयुष्यात आहे, माझ्याही आयुष्यात आहे, सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात. वी आर ह्युमन बीइंग्स. आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम नसणार असा एकही दिवस नसणार. पण ते प्रॉब्लेमला पण आपण ओव्हरकम करू शकतो, की चला आज आहे प्रॉब्लेम, उद्या होऊन जाईल व्यवस्थित. आहेत आपले महाराज पण स्वामी महाराज आहेत आपल्या पाठीशी. युनिव्हर्स आहे, आपलं डिवाइन कनेक्शन आहे. आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे, की आपण ह्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो. असा जर विचार करून तुम्ही पुढे जात राहाल ना, तर मला पूर्ण विश्वास आहे, की तुम्ही कधीच हरणार नाही आयुष्यामध्ये, नेहमी जिंकाल. तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील, तर नक्की मला कमेंट करून कळवा, की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज अजून हवे असतील, तर मी या टाईपचे व्हिडिओ अजून बनवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जर हा आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुमचे काही सजेशन्स असतील, तुमची काही मतं असतील, तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. मला खूप आवडेल तुमची मतं जाणून घ्यायला. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.